त्यांना आपण भरघोस मताने विजयी करायचे. आपल्या आघाडीच्या परिवाराला विश्वास ठेवून या ठिकाणी आपल्याला पंढरपूर शिवसेना युवती सेना स्नेहलताई सिंडोले, शहर प्रमुख पल्लवीताई जन्मले, तालुका प्रमुख व इतर पदाधिकारी यांनी आज तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व प्रमुख उमेदवारांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. टक्केवारी मुक्त पंढरपूर झालं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण 2 तारखेला मतदान करताना आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान करायचं आहे. आणि आपलं चिन्ह आता आम्ही सांगायच्या आधीच लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळं सर्वांनी आपल्या गरिबांची, परिवर्तनाची आणि सर्वसामान्याची जी काही रिक्षा आहे त्याला मतदान करून आपले सर्वच्या सर्व उमेदवार व आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्याला नुसते निवडून आणायचे नाही तर लीडने निवडून आणायचे ही भूमिका आपण घ्यायची. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी घोषणा द्यायची. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रणिता ज्यांनी या तालुक्यात हरित क्रांती प्रस्थापित केली त्या औदुंबराव पाटील यांची सुद्धा आज जयंती. प्रणिताताई तुम आगे बढ़ो. धन्यवाद. यानंतर या सभेला मान्य दिलीप देवकोळे संबोधित करतील. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. अगोदर प्रत्येक माय माऊलीच्या सुखादुखात सहभागी होत असताना, तिच्या आडी अडचणी समजून घेत असताना कुठं तर मनाला वेदना झाली आहे की खरंच यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सोबत लढायला तयार आहे. आज माझी एखादी माता भगिनी साधा एक कागद काढायला जरी नगरपालिकेत गेली तर तिला तिथं 10 हेलपाटे घालावे लागतात. कुठेतरी ही पद्धत कामाची थांबली पाहिजे. त्यासाठी आपल्या सर्वांची, सर्वसामान्यांची उमेदवारी आहे. नानांनी ज्यावेळेस त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना जे अधिकारी लोक आहेत त्यांना लोकांच्या दारापर्यंत नेऊन काम करण्याची भूमिका पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीच नानांची विचारांची भूमिका आपल्या सगळ्यांना पुढे न्यायची आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची उमेदवारी आहे. या पंढरपूरचं परिवर्तन आणि या पंढरपूरमध्ये बदल जर घडवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकमुठीने काम करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये आताच नागेश काकांनी सांगितलं की काही जण भूलथापा देतील, काही जण आमिष दाखवतील, काही जण असं करा, काही जण हे देतो म्हणून सांगतील. काका मला त्यांना एवढंच सांगायचंय, शाखों से टूट कर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कह दो हमसे ना टकराए, आंधी से कह दो हमसे ना टकराए. आम्ही वादळात दिवा लावणारी माणसं आहे आणि वादळात दिवा लावून ठेवला आणि त्या दिव्याला तेवत ठेवण्यासाठी या सर्वसामान्य मायबाप जनतेने आरसा दिलेला आहे. आणि आमच्या या लावलेल्या वादळातल्या दिव्याचा प्रकाश हे पंढरपूर लख करूनच आम्ही शांत बसणार आहे. दाखवण्यासाठी मी इथं उतरलेले आहे आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची, तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या पाठबळाची गरज आहे. खरं तर ऊन खूप पडलेलं आहे. माझ्या मायमाऊली सकाळी 9 वाजल्यापासून माझ्यासोबत इथं आहेत आणि बोलणारे अजून पुढे व्यक्ती आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला खूप सोबत मिळून काम करायचं आहे. हुकुमशाहीचा बुरुज पाडून लोकशाहीचा आणि लोकहिताचा नवा इतिहास, नव परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकजूट होण्याची गरज आहे. तमाम मायबाप जनतेला, माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, तळागाळातील तरुण सहकार्याला माझं आव्हान आहे. आपली उमेदवारी ही आपल्यासाठीची, सर्वसामान्य लोकांसाठीची आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की समोर उपस्थित आणि जे काय इथे उपस्थित नसतील त्या सर्व मावळ्यांनी एकमुठीने सज्ज व्हायचं आहे आणि समोरच्या प्रस्थापितेला असा धक्का द्यायचा आहे की येणाऱ्या परतच्या काळात आपल्या सर्वसामान्यांची पिळवणूक करण्याचं धाडस या व्यक्तीने केलं नाही पाहिजे. यासाठी आपली उमेदवारी आहे. येणाऱ्या काळात येत्या 3 तारखेला विजयाचा गुलाल कुणी मी एकटी प्रणिता भालके नगराध्यक्ष नाही तर माझ्या तळागाळातील सर्वसामान्य जनता तिथे नगराध्यक्ष म्हणून विजय होणार आहे. आणि ही अशी ग्वाही मी तुम्हाला देते आणि मला खरं तर मायबाप जनतेच्या मनापासून आभार आणि व्यक्त करते की मला तुमच्यातून जी उमेदवारी आली आहे त्या उमेदवारीचं सोनं केल्याशिवाय, सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी ग्वाही मी देते आणि मी इथंच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी सांगितलं शहरात 165 सीसीटीव्ही चालू आहे. किती? 165 सीसीटीव्ही. त्याच्यावर पोलीस प्रशासन निगराणी राखतंय.
आम्ही त्याच्यावरती निगराणी राखतोय. मग बंधूंनो, मला आपल्या माध्यमातून आणि या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा की शहरात जर 165 सीसीटीव्ही चालू असतील तर या पंढरपूर शहरामध्ये गेल्या काही महिन्याखाली माय लेकराचा निगुणपणाने खून केला त्यावेळी तुमचे सीसीटीव्हीचे फुटेज कुठे गेले? थोड्या दिवसापूर्वी माझ्या वडील समाजातला कृष्णा गोत्रे नावाचा 9 वर्षाचा मुलगा, इथून फक्त 100 मीटर अंतरावरती तो मुलगा राहतोय, त्याचा निगुण पद्धतीनं खून झाला. त्यावेळी तुमचे सीसीटीव्ही फुटेज काय करत होतं ते तुम्ही काल का सांगितलं नाही? आणि ह्यांच्यात कमी भर आहे. हे जरा फेकतेत म्हणून वर्ण आंतरराष्ट्रीय फेकायला एक माणूस त्या ठिकाणी पालकमंत्री आणला. काय म्हणले ते? देशात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं आहे, खाली पण आम्हाला द्या. का द्या? मग तुमचं देशात सरकार होतं, राज्यात तुमचं सरकार होतं, तर पंतप्रधान आवास योजनेचे बंधू या शहरातले जवळजवळ पंतप्रधान आवास योजनेतला पहिला टप्पा 892 घरकुलाचा त्या ठिकाणी मंजूर 2019 ला झाला. विधानसभेचे इलेक्शन 2019 डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी ताबडतोब त्याचं उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं आणि ते 892 घरकुलाची परिस्थिती बंधून बघा. आज निकृष्ट दर्जाचं पूर नियंत्रण जिथं त्या ठिकाणी मी फुटेज तुम्हाला दाखवू शकतो, शूटिंग तुम्हाला दाखवू शकतो, त्या ठिकाणची तुम्हाला 1-2 दिवसात सगळ्या शहरातल्या नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमचा एक सेवक म्हणून आमची असणार आहे. पाण्याची घरं बांधली 892 घरं, म्हणजे साधारणतः पहिल्या टप्प्यातली 892. मग तुम्ही हजारो लोकांच्या जीवाशी खेळायचं काम जर मग तुमचं केंद्रात तुमचं सरकार होतं, राज्यात तुमचं सरकार होतं आणि मग जर तुमचं इथं नगरपालिकेमध्ये देखील सरकार असताना जर हे तुम्ही करू शकला नाही तर मग आता कशासाठी, तुम्ही कोणत्या कारणासाठी त्या ठिकाणी मागताय? मला वाटलं होतं काल पालकमंत्री आल्यावर इथल्या धुळीबद्दल बोलतील, इथल्या खड्ड्याबद्दल बोलतील, इथल्या आमच्या नदीमध्ये पडलेले त्या ठिकाणी खड्डे आणि त्या पात्रामध्ये अनेक त्या ठिकाणी भाविक असतील, इथले नागरिक मृत्युमुखी पडले, त्या बाबतीत त्या ठिकाणी बोलतील. पण पालकमंत्र्याला ते बोलण्याचं त्या ठिकाणी धाडस झालं नाही. पालकमंत्री काय म्हणले? स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूरसाठी आम्ही काम करतोय. अरे ज्या वारकऱ्यांची तुम्ही त्या ठिकाणी काल तुमच्या सभेमध्ये नावं घेतली, आज आपल्या पंढरपूर शहरात कुठल्याही चौकात त्या ठिकाणी फिरून बघा, जे प्रतिकात्मक वारकरी उभा केलेले आहेत त्याच्यावरती 2-2, 3-3 इंचाची त्या ठिकाणी धुळीचे थर साठलेले आहेत. ते धुळीचा थर देखील तुम्हाला पुसण्याचा अवधार या नगरपालिकेच्या माध्यमातून तुमचं सरकार असताना झालं नाही. आणि मग तुम्ही पुढची सत्ता मागण्याचा तुम्हाला बंधूंनो अधिकार त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा असणार आहे हे भूमिका तुम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे. पालकमंत्री काय म्हणले हो? हे फ्री स्टार्स नेहमी काहीतरी कामं सांगायला आम्हाला येतात. म्हणजे त्यांनी 21 दिवसापूर्वी बंधून एक काम सांगितलंय का, त्यांच्या नावाचं याचं पत्र आहे. 2/11/2025 ला या राज्याचे उपमुख्यमंत्री कार्तिक वारीला त्या ठिकाणी पंढरपूरला 1 तारखेला आणि 2 तारखेला उपस्थित होते बंधूंनो. त्यामध्ये त्यांनी पंढरपूर शहरात नाम संकीर्तन सभागृहाच्या साठी 20 कोटीचा मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. बंधूंनो 2016 साली नाम संकीर्तन त्या सभागृहाचे भूमिपूजन झालं, तत्कालीन मंत्री मुनगंटीवार साहेबांच्या उपस्थितीत झालं. आज जवळजवळ 2016 पासून 2025 म्हणजे 9 वर्ष झालं. पहिल्या टप्प्याला 25 कोटी आले, दुसऱ्या टप्प्याला 25 कोटी आले, तिसऱ्या टप्प्याला आले, चौथा टप्पा त्यांना 20 कोटीचा मागणी केलाय. म्हणजे यांचं घर, यांचं काय बांधायचं असलं की यांचे एक टप्पा बंधून बाहेर येत आहेत. आणि मात्र आपला नाम संकीर्तन त्या ठिकाणी सभागृह किती दिवसात तुम्ही त्या ठिकाणी पार पाडू शकता हे सांगायला तुमच्याकडे औदार्य नाही. आणि म्हणून ती भूमिका जर बदलायची असतील, ही माणसं जर खड्यासारखी बाजूला सारायची असतील तर त्या नाम संकीर्तन या सभागृहाच्या बद्दल मला बंधूंनो तुम्हाला एक आवर्जून माहिती सांगायची आहे. का ठेकेदाराला मिळालं होतं, पण त्या ठेकेदाराच्या आणि प्रिन्स आणि तो छोटा प्रिन्स यांच्या देवाणघेवाणीत फिसकटलं आणि फिसकटल्यानंतर त्याला एका दिवसात ब्लॅकलिस्ट करण्याचं काम या मुजोर त्यांच्या या काळामध्ये झालं.
आणि दिलं कुणाला माहित आहे टेंडर? जशी लाडकी बहीण या सरकारनं आणली तसा लाडका ठेकेदार एक योजना आणली आहे. त्या ठिकाणी काम देण्यात आलं. त्याच खिलाऱ्यानं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम बंद केलंय. ज्या खिलारे टेंडरनं तो मुंबईचा आहे, त्यांनी या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या पंढरपूर मधल्या काम केलं. 109 कोटीचा पाणी पुरवठ्याचं काम देखील त्याच टेंडरने केलं. इकडं पाणी पुरवठ्याचं काम करत करत धाकट्याच्या ग्लासात पाणी होतं. धाकट्याच्या ग्लासात पाणी होतं तिथं नामसंकीर्तन सोहळ्याचं त्या ठिकाणी सभागृहाचं काम देखील याच ठेकेदाराने घेतलं. मात्र या ठेकेदारीच्या टक्केवारीत बंधूंनो नेत्यांची घरं बांधून झाली, पण नामसंकीर्तन आमचा त्या ठिकाणी सभागृह अजून पार पडतंय. अजून 20 कोटीची मागणी केली आहे. 20 कोटी त्यांना काय सांगितले? लाईटचं, दिवाबत्ती, लाईट, कंपाऊंड याच्यासाठी 20 कोटी अजून. म्हणजे 9 वर्ष झालं आता सभागृहाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे. अजून काम कधी होईल किंवा कधी करणार आहे ते सांगायचं ठोस त्या ठिकाणी सांगू शकत नाही. आणि म्हणून ही जर भूमिका बदलायची असेल तर मला तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी विनंती करायची आहे. आणखी एक प्लीज स्टार्स काल बोलले. काय बोलले? त्या पुढे उभा राहणाऱ्या नेत्यांच्या घरापर्यंत रस्ते आम्ही केले. आम्ही अनिल दादा, काका, मी अजून कोणी तुम्ही जावा. आम्ही जे राहतोय त्या घरापर्यंत तुम्ही शूटिंगचे इथं पत्रकार बंधू आहेत, कॅमेरे घेऊन जावा. आमच्या घरापर्यंतचे रस्ते त्या ठिकाणी बघा. आम्ही सेवक म्हणून काम करत असताना मायबाप जनता सर्वस्व म्हणून काम केलंय. पण तुम्ही नगरपालिकेच्या सरकारचा सत्तेचा वापर करून तुमच्या घराचा कलर किंवा त्या ठिकाणी गिलावा व्हायच्या अगोदर जर 2 पदरी रस्ता घरापर्यंत जायचा होत असेल आणि धूळफेक करत असाल आणि रस्ता 2 पदरी करत असताना गोरगरिबाची घरं, दारं, कंपाऊंड देखील पाडण्याचं काम केलं. माझे पत्रकार बंधू कुलकर्णी म्हणून पत्रकार आमचे आहेत, त्यांचं कंपाऊंड आणि घर पाडण्याचं काम. का? तर मालकांच्या घराकडे जाण्याला रस्त्याला अडथळा निर्माण होते. ते व्यवस्थित जाऊ शकत नाही. त्यांना खड्ड धूळ चालत नाही. त्यांना डोळ्याला ऊन गॉगल घालून प्रचार करतात. बघितलं असेल, शूटिंग बघा, फोटो बघा, नाही ऊन चालतच नाही हो. आणि म्हणून हे जर बदलायचं असेल बंधुरो तर उद्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे तुम्हाला खंबीरपणे उभं राहण्याची काळाची त्या ठिकाणी गरज झालेली आहे. आणि म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी तुम्ही सांगत आहे, आज पालकमंत्र्यांनी आणि या नेत्यांनी पंढरपूर शहराच्या नगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती देखील काल बोलायला पाहिजे होती. तुम्ही आमच्या आरोग्याच्या विषयी नगरपालिकेचा चालू असलेला दवाखाना बंद पाडून स्वतःचे दवाखाने भरण्यासाठी आणि ती नगरपालिकेची शाळा चांगली चालली तर माझ्या गोरगरिबाची सर्वसामान्यांची मुलं तिथे शिकतील आणि आम्ही उभा केलेल्या शाळा बंद पडतील. या पापातने इथल्या शाळा बंद पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मग तुमच्या घराकडे जाणारा रस्ता 2 पदरी होतोय. तुमच्या कर्मयोगी शाळेकडे जाणारा रस्ता डिवायडर बांधून 2 पदरी होतोय. आणि पुढे मात्र जाणारा त्या ठिकाणी त्या कर्मयोगीच्या पुढे जाऊन तुम्ही बघा बरोबर, मी सांगतो म्हणून बघा, पुढच्या नगरामध्ये जाताना 100 मीटरवरती तो रस्ता बंद आहे. पलीकडच्या नगरामध्ये राहणाऱ्या लोकांना 3 ते 4 किलोमीटर इसबाव इथं फिरून शहरामध्ये यावं लागतं. पण कर्मयोगीला मात्र रस्ता त्यांच्या सरकारच्या काळात त्यामध्ये होऊ शकतो. आणि म्हणून घराकडे जाणारा रस्ता सुद्धा 50 मीटर नंतर बंद आहे. पुढच्या राहणाऱ्याला रस्ता मागायचा नाही मागायचा. मागितल्यानंतर मग वेगळी भूमिका, तुला दाखवतो बघतो. पण दाखवायचं आणि बदलायचे दिवस बदलून गेलेले आहेत. गुंडगिरी, वाईट प्रवृत्तीला थारा न देण्याची उद्याची ही निवडणूक आहे. जे आज आरोप करतायत ना, काल प्रिन्स चार्ल्स बोलले कुणावर दमदाटी करू नका, अरेरावी करू नका. अरे दमदाटी करायला येते तुम्हाला? ये कुठल्या चौकात यायचं तिथे ये. ही उद्याची निवडणूक तुम्ही इथल्या मायबाप जनतेसाठी काय करणार आहे, काय केलं ही सांगायची निवडणूक आहे. कोणी दमदाटीची चुकीची भाषा जर वापरायचा प्रयत्न केला तर आज या प्रचाराच्या शुभारंभा प्रसंगी सांगतो, मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देखील कळवलंय, पोलीस प्रशासनाला देखील कळवलंय, चुकीची भाषा आणि चुकीची पद्धत जर कुणी वापरली तर भारत तराचं रक्त या अंगामध्ये आहे.
त्याला जागेवरती त्या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी हात जोडून मतं मागतोय, आशीर्वाद मागतोय. पुढची 5 वर्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तुमच्या पुढे विजन घेऊन येत आहेत. आम्ही काय केलं नाही, काय करू हे सांगतायत. मात्र तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर काय हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ भालकेच्या एवढं लक्षात ठेवा. त्या बाबतीत जर आरेला कार्य आम्ही कधीच म्हणलो नाही. आज इथं जे या फेरीला प्रचंड मायबाप जनता बंधून आज उपस्थित आहे. का कशासाठी उपस्थित आहे? अनेक जण म्हणले भालके संपले, भालकेंचं काय आहे? अरे भालके तुमच्या बापाला संपू शकत नाही, कारण भालकेंनी कुणावरती अतिक्रमणाचं त्या ठिकाणी पाप केलं नाही. भालकेंनी कधी कुणावरती गुंडगिरी दादागिरी त्या ठिकाणी केली नाही. भालकेंनी कधी वेगळ्या भूमिकेतनं तुमच्या जागा देतो का आरक्षण टाकून कधी भालकेंच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं नाही. भालकेंनी इथलं सेवेच्या भूमिकेतलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून उद्याची निवडणूक लोकांच्या अडचणीवरती तुम्ही मांडली पाहिजे. मात्र आज ते दबावाचं बदलून राजकारण सुरू आहे. 40 वर्षाच्या इतिहासात पालकमंत्री कधी मुलाखतीला आलेला बघितला ना? पण ते कालची इथलं म्हणतंय मी केलं, हे मी केलं, ते मी केलं. अरे तुम्हाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडायचा अधिकार तुमच्याकडे ठेवला नाही. वरून बस म्हणलं की बसता, उठ म्हणलं की उठता, आणि मी केलं. पण हे ब्रह्मांड नायक पांडुरंगाची आणि साधू संतांची नगरी आहे. आज तुम्ही धुळीवरती न बोलता 2-3 दिवस झाले इथले नागरिक धुळीवरती बोलायला लागले म्हणल्यानंतर जे महापुरुषाचे बंधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, महाजिजाऊ साहेबांचा असेल, अहिल्याबाई होळकरांचा असेल किंवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा, आताच बसके मेंबरनी सांगितल्या पद्धतीनं बाळासाहेब माळी देखील सकाळी त्या ठिकाणी उपस्थित होते. समाज बांधवांची अनेक गेल्या वर्षापासूनची मागणी होती की ज्या महामानवानं क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला मुलींच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी जे योगदान दिलं त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून मागणी करत होते. जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम त्यांच्याकडून झालं. पण भारतमानाने शब्द दिला होता तीर्थक्षेत्र विकास आघाडीला सत्ता द्या, तुमचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो. 2011ला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं सरकार बंधून दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा त्या ठिकाणी पार पडला. मात्र तो सोहळा पार पडल्यानंतर त्याची डागडुजी त्याचं त्या ठिकाणी जे सेवा बजावायला पाहिजे होती ती नगरपालिकेने किती वेळा केली हे तुम्ही या चौकामध्ये येऊन सांगायला पाहिजे. अरे लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांनी त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल किंवा इथल्या आमच्या महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका पार पडली, त्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याबद्दल सुद्धा नीच प्रवृत्तीने राजकारण त्या ठिकाणी केलं. नानांनी त्या ठिकाणी नागेश यादव असतील अनेक त्यातले बंधूंनी तो पूर्णाकृती पुतळा मागितल्यानंतर पूर्णाकृती पुतळा बंधून शहरामध्ये वाजत गाजत आणून गेल्या अनेक वर्षापासून बंदिस्त परिसरात बंदिस्त त्या ठिकाणी ठेवण्याचं पाप त्या ठिकाणी केलं. का पुतळा बसल्यानंतर नानांना श्रेय जाईल. ही प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे काम करते आहे आणि म्हणून ही प्रवृत्ती बदलायला बदलून त्या ठिकाणी आलो. व्यंकटेशजी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं काल खरं तर पालकमंत्री आणि या प्रिन्स चार्ल्सनी त्या मंदिर परिसरामध्ये फेरी काढत असताना तिथल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे हे ऐकायला पाहिजे होतं, त्यांची भूमिका काय आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे होतं. पण आमच्याकडे सरकार आहे, आम्ही दबावून चिरडून मारून तुम्हाला हाकलून काही करू शकतोय या भूमिकेतनं जर कोण उतरत असेल, अरे तुम्ही कॅरिडॉरच्या माध्यमातून आमचं म्हणणं तरी काय आहे हे ऐकून घ्या. आम्ही पंढरपूर कधीच विकासाच्या विरोधात नाही, परंतु 1982ला त्या ठिकाणी मास्टर प्लॅनच्या नावाखाली अनेक घरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. 43 वर्षानंतर त्या मास्टर प्लॅनच्या नावाखाली बाधित झालेली अनेक कुटुंब आज विस्थापित नगरमध्ये तुम्ही जाऊन बघा त्यांची काय परिस्थिती आहे. आणि ती परिस्थिती 43 वर्षानंतर जर तिथं असेल तर तुम्ही उद्ध्वस्त करून करण्यापेक्षा नदीपात्राची स्वच्छता, कारण आज तिकडे तुम्ही वारकरी आणि
वारीच्या बाबतीत बोलत असताना, माझ्या ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या बाबतीत जर बोलत असताना तुम्ही महिला मिश्रित पाणी पाजण्याचे काम जे भाविक मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी येतो, आपल्या माता भगिनीला प्रसाद तीर्थ म्हणून ते पाणी बाटलीमध्ये घेऊन जात असताना महिला मिश्रित पाणी जर ते घेऊन जात असतील तर आपल्याला खाली शर्मेनं मान त्या ठिकाणी खाली घालावं लागते. ही परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकत नाही. आणि मग तुम्ही त्याच्यावरती कॅन्डरच्या बाबतीत बोलत असताना मला काम व्यंकटेश आणि तिथल्या मंदिर परिसराच्या नागरिकांना आव्हान आणि विनंती करायची आहे. विधानसभेच्या वेळी पण मी त्या ठिकाणी येऊन सांगितलं होतं की लोकप्रतिनिधी हा कवच कुंडल म्हणून काम करणारा असावा. तो फक्त तुमच्या समाधानासाठी तुमच्या सोबत आहे म्हणणारा नाही, तर तुमच्या अडीअडचणीला सोबत नाही तर 2 पावलं पुढे जाऊन तुमच्यासाठी लढणारा, भांडणारा आणि भिडणारा असला पाहिजे. मात्र त्यावेळी विधानसभेच्या वेळी अनेक नागरिकांनी सांगितलं जी काय आमची चूक झाली. आणि बंधूंनो, काल जे मोठेपणानं विकासाच्या बाबतीत बोलत होते, सांगत होते, त्या लोकांच्याकडे मंदिर परिसरातले नागरिक बंधून गेले, त्या प्रिन्स चार्ल्सकडे गेले होते. त्यावेळी काय बोलले माहित आहे? तिथं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत. त्यांच्या पुढे मला ते बोललेले सांगायला देखील लाज वाटते. लाज काय बोलले? व्यंकटेशचे असतील किंवा तिथले अनेक व्यापारी नागरिक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आमच्यावर अन्याय अत्याचार होतोय, आमच्या विकासाला विरोध नाही, आम्हाला चर्चेला बसवा, समोर बोलवा, इथं काय करणार आहे चर्चेचा मार्ग निघू शकता, पण उद्ध्वस्त करू नका, पाप करू नका. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स काय म्हणले माहित आहे? तुमच्या आयुष्यात जेवढा पैसा तुम्ही बघितला नाही तेवढा तुम्हाला बघायला मिळतोय. आणि दुसरं वाक्य बदलून त्यांनी वापरलं. त्या प्रिन्स चार्ल्सने काय वापरलं माहित आहे? सरकार आणि प्रशासन तिथल्या नागरिकांच्या वरती, तिथल्या व्यापाऱ्यांच्या वरती बलात्कार करणार आहे, बलात्कार एन्जॉय करा म्हणणारा हा नीच प्रवृत्तीचा तो व्यक्ती. इतकी मला माफ करा माता भगिनीनो, हे सांगायला देखील मला लाज वाटते. इतकी चुकीची प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे आहे. आणि ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी माहित आहे, बलात्कार एन्जॉय करा म्हणणारी ही पुढची प्रवृत्ती. त्याचबरोबर सैनिकाच्या बाबतीत माझ्या त्या ठिकाणी जो स्वाभिमान आहे, आमच्या सैनिक सीमेवरती लढणाऱ्या स्वाभिमाना सैनिकाबद्दल या प्रवृत्तीने जी गाळ ओतली, तीच तिथल्या व्यापाऱ्यांच्या बद्दल, नागरिकांच्या बद्दल जर असं मत मांडत असेल तर तिथल्या मंदिर परिसरातल्या लोकांना मला आव्हान आणि व्यंकटेशची आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की भारतमालाने शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलं होतं की कुणावरती अन्याय अत्याचार करत असताना मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून म्हणून काम करेन म्हणून सांगितलं होतं. तीच भूमिका आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची असणार आहे भविष्य काळात. तुम्ही त्यासाठी आशीर्वाद द्या. विकास कामाच्या बाबतीत माझ्या सर्वसामान्य नागरिकांना विचारून चर्चेतून त्या ठिकाणी मार्ग काढावा, ही आमची मनोधारणा आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी उद्याच्या 2 तारखेला निवडणूक आयोगाचे नवीन नियम आहेत. पक्ष वाढला पाहिजे आणि अपक्ष आणि लोकशाही त्या ठिकाणी संपली पाहिजे, ही भूमिका काही त्या ठिकाणी मंडळीची आहे. त्यामुळे आपल्याला अधिकृत चिन्ह 26 तारखेला बदलून मिळणार आहे. पण आपलं चिन्ह एकदा मिळालं की ते रस्त्यावर धावल. 6-7 हजार चिन्ह रस्त्याच्या कोपऱ्यातून धावतील. मी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्याचं नाव तुमच्या समोर अधिकृत सांगू शकत नाही. मतदाना दिवशी कदाचित आपण जर त्यातच जाणार आहे, पण पुढचा सुद्धा त्यातच येईल. त्या माझ्या बांधवांना देखील विनंती आहे की हे चिन्ह निवडत असताना, सिलेक्ट करत असताना ज्या तुम्ही संकटाला तोंड देत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताय, त्या बांधवांच्या हितासाठी असेल, इथल्या टांगे चालकांच्या हितासाठी असेल, मंदिर परिसरात बसणाऱ्या माझ्या छोट्या छोट्या माळा, अस्थिगंध, बुक्का सौभाग्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी चुडा विकणाऱ्या माझ्या माता भगिनींच्या लढ्यासाठी असेल, इथल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी असेल, इथलं धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर असेल, आणि या सगळ्या विकासाच्या कामासाठी ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीची लढाई आहे. त्या लढाईमध्ये बंधूंनो, आज 23 तारीख आहे. मोजून आपल्याकडे 8 दिवस आहेत. त्या 8 दिवसात आपण
मनापासून काम करावं. पुढच्या 5 वर्षात त्या ठिकाणी तुमचा सेवक या नात्यानं आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माझ्या अर्धांगिनी तुमच्या समोर आशीर्वाद मागण्यासाठी उभे आहे. नानांच्या जाण्यानंतर 5 वर्ष प्रतिकूल परिस्थितीत या शहरातल्या अनेक समस्या आल्या, अनेक अडचणी आल्या. कुठं मंदिर परिसरात बसणाऱ्या माता भगिनीवरती प्रशासनाचा त्रास झाला, रिक्षा चालकावर कुठं त्रास झाला, टांगे चालकावरती कुठं त्रास झाला, व्यापाऱ्यावरती कुठं अन्याय अत्याचार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी भगीरथ कमी पडला असेल, पण माझी अर्धांगिनी पत्नी म्हणून नानांचा विचारधारा पोचवण्यासाठी ती कधीच कुठं कमी पडली नाही. तिला तुमच्या आशीर्वादाची, पाठबळाची, त्या ठिकाणी पाठिंब्याची, आशीर्वादाची गरज आहे. तिच्या कामाची, आशीर्वादाची, तळमळीची पद्धत तुम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे. ती माझी पत्नी म्हणून नाही, तर ती सेविका म्हणून भविष्यात त्या ठिकाणी काम करेल. एवढं अभिवचन या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी देतो. आणि प्रिन्स चार्ल्स पालकमंत्री आणि नेते मंडळींना आव्हान आणि विनंती आणि तुम्हाला सांगणं एवढंच की येणाऱ्या काळामध्ये या 8 दिवसामध्ये सांगण्याचा मुद्दा त्यांच्याकडे कुठलाच नाही. धूळ कमी करू शकले नाहीत, खड्डेमुक्त नाही, इथल्या भयमुक्त ते करू शकणार नाहीत. आणि म्हणून फक्त ज्यावेळी विकासाचा व्हिजनचा मुद्दा त्यांच्याकडून हातात गेल्यानंतर ते फक्त जातीपातीवरती, समाजावरती येणाऱ्या 8-9 दिवसामध्ये उतरतील. पण मला आपल्याला विनंती करायची आहे, भालके बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारं व्यक्तिमत्व आहे. कधी जातीपातीच्या राजकारणात कधीच आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही शेवटच्या टोकापर्यंत भूमिका घेतली नाही. आणि ती भूमिका घेऊन जाण्यासाठी इथल्या मला आव्हान आणि विनंती करायची आहे, जात पात पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एकत्र पंढरपूर करून म्हणून विचार करा. खड्ड्यात गाडी जात असताना कुण्या एका जातीची, समाजाची त्या ठिकाणी जात नाही. धूळ माझ्या शरीरात जात असताना माझ्या घरात राहणाऱ्या लहान मुलं असतील, वडीलधारी असतील, त्या ठिकाणी आठवड्याला दवाखान्याचा किती खर्च त्या ठिकाणी धुळीमुळे होतोय ते तपासून बंधून त्या ठिकाणी बघा. आणि म्हणून धूळ जात बघून, समाज बघून त्या ठिकाणी नाकातोंडात जात नाही. आणि म्हणून या बहुजन समाज माझ्या पंढरपूरकरांना विनंती करायची आहे की जातीपातीचं त्या ठिकाणी कोण राजकारण करत असेल तर ही कड्यासारखी प्रवृत्ती बाजूला सारण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करा. आणि ती सारल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि सर्व 35च्या 35 एक जागा बिनविरोध झाली. त्या बिनविरोध झालेल्या ताईंचं माझ्या आईच्या ठिकाणी आहे, त्यांना देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांना देखील भविष्यात आमच्या या 35 आणि नगराध्यक्षांच्याच बरोबर काम करायचं आहे. आणि म्हणून त्यांना शुभेच्छा व्यक्त करत असताना उद्याची ही निवडणूक त्या ठिकाणी पार पाडत असताना त्या लोकशाही पद्धतीनं, शांततेच्या पद्धतीनं व्हावं हे पोलीस प्रशासन आणि मी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे. पण जाणून बुजून सरकारचा जर कुणी धाक आणण्याचा प्रयत्न केला तर भालके काय चीज आहे येणाऱ्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या सगळ्या घडामोडीत हे आमचे सर्व नेते मंडळी असतील, आज वसंत नाना सकाळी उपस्थित होते, गणेश दादा, दिलीप बापू असतील, अनिल दादा असतील, नागेश काका असतील, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीरजी धुमाळ असतील, हे सर्व नेते मंडळी, वडीलधारी, तरुण सहकारी माता भगिनींनी इथल्या त्या ठिकाणी मायबाप जनतेने माता भगिनींना देखील सांगणं आहे, विधानसभेला बोलवलं, लाडकी बहीण सरकारला मत द्या नाही तर लाडकी बहीण बंद करतो. ही किती दिवसासाठी चालू आहे माहीत आहे, पण लाडक्या बहिणीचा कळवळ आणून तिला 1,500 देत असतील, पण तिच्याच खिशातनं 10,000 काढण्याचं पाप दुसरीकडे सुरू आहे. म्हणून त्या बाबतीत देखील सतर्क आपण त्या ठिकाणी राहूया, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून, अंतःकरणापासून सकाळी 9 वाजल्यापासून या प्रचार फेरीच्या शुभारंभ असेल, आपल्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या शुभारंभा प्रसंगी असेल किंवा आपल्या या सभेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला, पत्रकार बंधू उपस्थित राहिले, त्याबद्दल मनापासून, अंतःकरणापासून त्या ठिकाणी आपण आपला आभार व्यक्त करतो. आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताईंनंतर या ठिकाणी दादा आपले विचार व्यक्त करणार आहेत. सर्वांना विनंती की ताईंचं भाषण झालं, आपण सर्वांनी जागेवरच थांबायचं. नमस्कार. राजमाता, राजमाता, माँ साहेब जिजाऊ,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करते. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना वंदन करते. आज आदरणीय नाना असतील, आदरणीय औदुंबर अण्णा असतील, आदरणीय वसंतदादा असतील, यशवंत भाऊ असतील, राजबापू पाटील असतील, या परिवारातील सर्व तीर्थस्वरूप यांना वंदन करते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मला ज्यांनी भरघोस असा आशीर्वाद दिला ते सर्व माझे सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, समोर उपस्थित ज्यांच्यातून माझी उमेदवारी आली ती माझी मायबाप जनता, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मी वंदन करते. खरं तर गेली 40 वर्ष या पंढरपूरमध्ये जो विकास झाला नाही त्या विकासाचं विजन घेऊन मी आज तुमच्या पुढे इथं आलेली आहे. आज संपूर्ण शहराची बकाल अशी अवस्था झालेली आहे. कुठल्याही गल्लीत, कुठल्याही बोळात जावा, सगळीकडे घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे आणि ही घाण साफ करायसाठी माझी उमेदवारी आलेली आहे. जनता हाच माझा पक्ष म्हणून नानांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि या सर्वसामान्य जनतेचा एक कार्यकर्ता म्हणून माझी उमेदवारी आलेली आहे. आणि येणाऱ्या काळात धूळमुक्त पंढरपूर, भयमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर हे करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे. खरं तर माझं समोरच्या विरोधकाला आव्हान आहे की तुम्ही 40 वर्षाचा विकास काय केला ते घेऊन आणि मी येणाऱ्या 5 वर्षात काय विकास करणार आहे याचा एक विजन घेऊन मी इथं उतरलेले आहे. आणि त्यांना जर खरंच वाटत असेल तर त्यांनी शिवतीर्थावर मी त्यांना आवाहन करते की येऊन माझ्यासोबत डिबेट करावं. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. गेली 8-10 दिवस आम्ही बघतोय की आपल्याला किती समस्यांना सामोरं जावं लागत